हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चला, आज मी मुलांसाठी टिफिनमध्ये बनवणार आहे मेथीचे मस्त पराठे. त्यासोबतच मिनी फ्राय इडलीसुद्धा बनवणार आहे. सो त्यासाठी आधी मी मेथीची भाजी कट करून घेते. ॲक्च्युली झालं असं होतं ना, की मेथीची भाजी आणली होती आणि ती खूपच मोठी जुडी होती. आता एवढ्या मोठ्या जुडीचे पूर्ण मेथीचे पराठे करणं शक्यच नव्हतं, म्हणून मी त्यातली अर्धी मेथी घेतली आणि ती बारीक बारीक छान असं कट करून घेतलेलं आहे. आणि काय होते ना, रोज रोज भाजी चपाती देऊन मुलं थोडंसं कंटाळतात आणि खरं सांगायचं तर आपल्याला सुद्धा कधी कधी वाटते की रोजच्या जेवणापेक्षा एखाद्या दिवशी काहीतरी छान मस्त आणि खमंग खायला मिळावं. म्हणून म्हटलं चला, आज मुलांसाठी मेथीचे छान पराठे बनवूया. मेथी मुलांसाठी हेल्दी आहेच आणि अशा पद्धतीने पराठे बनवले की मुलं आवडीने खातात. आता मेथी मी छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर 2-3 पाण्याने ती व्यवस्थित धुवून सुद्धा घेतली. आणि तुम्ही जर गार्डनर असाल तर एक छोटीशी टिप्स सांगते तुम्हाला. मेथी धुतलेलं पाणी फेकून देण्याऐवजी आपण ते पाणी आपल्या झाडांना देऊ शकतो. त्याने झाडांना खूप छान म्हणजे असे प्रोटीन्स, विटॅमिन्स जे आहेत ते मिळत असतात. त्यानंतर मेथीचा हा डो तयार करण्यासाठी मी सगळं मिश्रण फूड प्रोसेसरला लावून घेणार आहे. यामध्ये मी आधी बारीक चिरलेली मेथी घेतली, त्यानंतर 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकली. आणि फूड प्रोसेसरमध्ये हे सगळं छान बारीक करण्याचा एक फायदा असा होतो की मेथी आणि बाकीच्या भाज्या खूप छान बारीक होऊन जातात. त्यामुळे पराठ्यांमध्ये मेथी अशी वेगळी दिसत नाही आणि मुलंसुद्धा अगदी आरामात खातात. त्यानंतर यामध्ये मी सुके मसालेसुद्धा ॲड करून घेते आहे. सो जिरं पावडर, धन पावडर, थोडंसं जिरं, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं. त्यासोबतच 2 चम्मच बेसनसुद्धा ॲड केलं. बेसन ॲड केल्यामुळे मेथीचे पराठे खूप छान क्रिस्पी लागतात. त्यानंतर 2 चमचे तिखट टाकलं आणि थोडंसं ओवा टाकून घेतलेला आहे. ओवा टाकल्यामुळे पराठ्यांचा खूप छान असा फ्लेवर येत असतो आणि पराठे वरून सुद्धा छान दिसावेत म्हणून मी थोडेसे पांढरे तीळसुद्धा ॲड केले. सो तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल ना, तर ही आयडिया नक्की ट्राय करा. कारण फूड प्रोसेसरमध्ये डो तयार केला की सगळं मिक्सचर खूप छान एकजीव होते आणि पराठ्यांचं कामसुद्धा खूप पटकन होऊन जाते. आता जोपर्यंत माझा डो तयार होतो तोपर्यंत म्हटलं चला, चिवची तयारी कशी चालली आहे ते बघायला गेलं. तर तिने तिचा स्कूलचा युनिफॉर्म वगैरे काढून घेतलेला आहे आणि इकडं जे आहे ते आता माझं टिफिनचं काम सुरू आहे. आता मी जेव्हा हे मिश्रण फूड प्रोसेसरला लावलेलं होतं तेव्हा मी अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं, कारण मेथीमध्ये स्वतःच थोडंसं पाणी असते, त्यामुळे वरून खूप जास्त पाणी लागत नाही. म्हणून मी आता थोडं थोडं पाणी ॲड केलं आणि छान असा मऊसूद जो आहे तो डो तयार करून घेतलेला आहे. आणि बघता बघता माझा मेथीच्या पराठ्यांचा डो जो आहे तो तयार झालेला आहे. आता दुसरीकडे टिफिनची तयारीसुद्धा सुरू केलेली होती. ॲक्च्युली काल रात्री असं झालं होतं की मी खिचडी बनवण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी डाळ आणि तांदूळ मी भिजत घातले होते. पण मग चिवच्या पप्पांनी अचानक काहीतरी वेगळा प्लॅन केला आणि खिचडीचा प्लॅन जो आहे तो आमचा कॅन्सल झालेला होता. पण डाळ तांदूळ भिजवलेच होते, तर म्हणून मी रात्री झोपण्याआधीच जे आहे ना, डाळ तांदूळ बारीक करून घेतली. आता त्याचा मस्त असा इडलीचा बॅटर जो आहे तो तयार करून झालेला होता. म्हणून आज मेथीच्या पराठ्यांसोबत मी म्हटलं मिनी फ्राय इडलीसुद्धा बनवून घेऊया. सो आता मी पटापट पराठे इथे लाटून घेते आहे आणि 2 तवे जे आहेत ते मी एकाच वेळी इथे मांडलेले आहेत. म्हटलं चला, एकाच वेळी आपण पूर्ण काम जो आहे तो करून घेऊया. आणि 4 बर्नरची गॅस असल्यामुळे ना, आपण एकाच वेळी बऱ्याच गोष्टी आपण करून घेऊ शकतो. आणि खरंच आपण बायकांना बऱ्याचदा अशी मल्टीटास्किंग करत असतो. एका बाजूला एक काम आणि दुसऱ्या बाजूला दुसरं काम. आता एका तव्यावर मी पराठे शेकायला ठेवले आणि दुसरा तवा गरम करून घेतला. दोन्ही तव्यांना थोडंसं ऑइलिंग करून घेतलं. आता जसं आपण डोसा तव्यावर टाकतो ना, अगदी तसंच या बॅटरचे छोटे छोटे मिनी डोसे जे आहेत ते मी टाकून घेतलेले आहे. मला हे मिनी इडलीसारखे छोटे छोटे बनवायचे होते, म्हणून त्याचा साईज अगदी मी छोटा ठेवलेला आहे. आणि त्यावर झाकून ठेवून मी थोडा वेळ ते शिजवून घेतलं, जेणेकरून खालचा भाग व्यवस्थित शिजेल आणि वरून सुद्धा छान कुक होईल. आणि खरंच माझं बॅटर छान फर्मेंट झालेलं होतं, त्यामुळे या मिनी इडल्या इतक्या छान फ्लफी आणि स्पॉन्जी झाल्या होत्या ना की खूपच सुंदर. आता एकीकडे माझं काम सुरू होतं, तर दुसरीकडे म्हटलं चला, वेदांतला सुद्धा कामाला लावून घेऊया. त्याला किचनमध्ये माझी मदत करायला खूप आवडते. म्हणून म्हटलं चल, मी तुला पटापट पराठे लाटून देते, तू हे पराठे शेकून घे. तोपर्यंत मी इथे मिनी फ्राय इडली तयार करून घेते. आणि मुलं घरकामामध्ये अशी मदत करतात ना, तर खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे.
कारण माझ्या अनुभवावरून मला एक गोष्ट जाणवली आहे, मुलांना लहानपणापासूनच घरकामाची सवय असणे खूप गरजेचं आहे. नाहीतर मोठं झाल्यावर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकदम आपल्या अंगावर येतात आणि मग खूप जास्त हेक्टिक होऊन जात असतो. माझ्यासोबत सुद्धा या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी मोटिवेट करत असते, की जेवढं शक्य आहे तेवढी छोटी-मोठी कामं त्यांनी स्वतः करावी आणि घरात सुद्धा आपली थोडीफार मदत व्हावी. त्यामुळे घरकामाची सवय लागते आणि जबाबदारीची सुद्धा जाणीव होते. सो आता इकडे माझे पराठे आणि मिनी इडली दोन्ही जवळपास तयार झालेले होते. मुलांना टिफिनमध्ये लागतील तेवढे मेथीचे पराठे मी करून घेतलेले आहे आणि त्यांना एक एक दोन दोन खायला सुद्धा देऊन दिले. आता मी इथे मिनी इडली मस्त अशी फ्राय करून घेते. त्यासाठी आधी मी थोडंसं तेल तापवून घेतलं, त्यामध्ये मोहरी जिरं टाकून मस्त फोडणी करून घेतली. मग त्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ज्या मिनी इडल्या मी बनवून घेतलेल्या होत्या त्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे. वरून मी थोडंसं कोथिंबीर ॲड केलं आणि खरंच ट्रस्ट मी, तुमच्यासुद्धा घरात लहान मुलं असतील ना आणि त्यांना रोजच्या टिफिनचा कंटाळा येत असेल ना, तर ही मिनी फ्राय इडलीची आयडिया एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांना खायला सुद्धा मज्जा येते आणि टिफिनमध्ये काहीतरी वेगळं दिल्यामुळे ते आवडीने खातात. त्यानंतर टिफिन पॅक केला आणि चिवच्या पप्पांनी दोघांनाही स्कूलमध्ये सोडून आले. आज ना मला एक महत्त्वाचं काम करायचं होतं, म्हणून मी आलेली होती मार्केटमध्ये. मला घ्यायची होती ऑइल पेंटची एक बॉटल. ॲक्च्युली झालं असं होतं ना, की आमच्याकडे 2 चेअर्स आहेत ज्या खूप जुन्या झालेल्या आहेत. बहुतेक 12 ते 13 वर्ष झालेली असतील आणि त्या चेअर्सची अवस्था इतकी जास्त खराब झाली होती, की चिवच्या पप्पांनी मला 2-3 वेळा म्हटले, की या चेअर्स आता आपण फेकून देऊया आणि नवीन घेऊया. पण म्हटलं चला, नवीन घेण्याआधी एकदा मी काहीतरी ट्राय करून बघते. एक ट्रायल तर मला करू द्या. जर छान झालं की ते तुम्हाला नक्कीच आवडतील, नाही आवडतील तर आपण नक्कीच नवीन चेअर घेऊ. म्हणून मी मार्केटमध्ये गेले आणि चेअरला मॅच होईल असा सुंदर ब्राऊन कलरचा ऑइल पेंट घेऊन आले. हा ॲशियन पेंटचा पेंट आहे आणि चेअरला मिळता जुळता कलर मी घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं टर्पेंटाईल ॲड करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करून घेतली. टर्पेंटाईल ॲड केल्यानंतर बाटली थोडीशी शेक करून घ्यायची, कारण बरेचदा काय होते ना, पेंटचा कलर खाली जमा झालेला असतो आणि वरती फक्त ऑइल असतो. म्हणून पेंट व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून बॉटली छान शेक करून घ्यायची. आता माझ्या मनासारखा ब्राऊन कलर तयार झालेला होता. सो आता मी पटापट या जुन्या चेअरची पेंटिंग करायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर मला असं वाटते की प्रत्येक जुनी वस्तू फेकूनच देण्याची गरज नसते. आपण थोडी क्रिएटिव्हिटी वापरली आणि थोडी मेहनत घेतली तर जुन्या वस्तूला सुद्धा आपण सुंदर एक लूक देऊ शकतो. या चेअरचे पाय व्यवस्थित होते, हात व्यवस्थित होते आणि चेअरची बॉडीसुद्धा मजबूत होती. फक्त तिचा लूक थोडासा आहे ना जुना झालेला होता. म्हणून फेकून देण्याआधी मी एकदा हा छोटासा उपाय करून बघितला आणि मग मी पेंटिंगला सुरुवात केली. ट्रस्ट मी, घरकामातून थोडंसं वेळ काढून जे आहे ना, अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये आपण वेळ दिला ना की नक्कीच फायदा होतो. सो आता तुम्ही याचा फायनल लूक बघू शकता. इतकी सुंदर दिसत आहे ना, की अजिबात वाटत नाही आहे की ही जुनी चेअर असेल. उलट असं वाटतंय की मी एखाद्या शोरूममधून हिला घेऊन आणलेली आहे. चला मग, बाय बाय.